ते येडपट एक मध्ये इथं त्याचं ऐकायचं, त्याला खुश करायचं सरकारला, त्यांना गळ्यात हात टाकून हिंडायचे त्याच्यासाठी चाललंय हे सगळं. आमच्या गोरगरीब बांधवाला फार होते त्यांच्या तर सुरू असतं एखादी वाट, आणि ते आमच्यावर घालते. ते बीडचं नाही का आमच्यावरच घातलं सगळं. त्यांनी त्यांचं जळलं पोळलं, त्याच्याच पाहुणे त्याच्याच जळी ते आणि घातलं आमचं. मराठा समाजाने सिद्ध केलं आपण आहे तोपर्यंतच मराठा आपल्या पोराला आरक्षण मिळून द्यायचं असं मराठ्यांनी ठरवलेलं. एसटी त्यांना काय करायचं सरकारला करून द्यायचं नाही. आता मला माहित नाही ते, माहिती घेऊन त्यावर बोलतो. आता कुणी अडवलेत काय त्यांचं लय चलत लफडं. आमच्या गोरगरीब बांधवाला फार होते त्यांच्या तर सुरू असतं एखादी वाट, आणि ते आमच्यावर घालते. ते बीडचं नाही का आमच्यावरच घातलं सगळं. त्यांनी त्यांचं जळलं पोळलं, त्याच्याच पाहुणे त्याच्याच जळी ते आणि घातलं आमच्या. पाटील, ज्या प्रकारे तुमच्या जिथं सभा झाल्या बहुतांश ठिकाणी असं झालंय की त्या ठिकाणी त्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. लातूरमध्ये सुद्धा 8 गुन्हे दाखल करण्यात आले. आता ते घेतलेत केलेत, काही नाही करून केले. तिकडे ट्रॅक्टर नेले नाही, त्याच्या आधीच केले. मराठी घेत नाहीत का? सिद्ध केलं ना आम्ही. मराठा समाजाने सिद्ध केलं आपण आहे तोपर्यंतच मराठा आपल्या पोराला आरक्षण मिळून द्यायचं असं मराठ्यांनी ठरवलेलं आहे. एसटी त्यांना काय करायचं सरकारला करून द्यायचं. त्यांना कमी पडले असत्या ते काहीतरी असतं ना त्यांचं बजेट, केशी करायचं काहीतरी असतं वाटतं. कोणाचा रिक्षादारी ते करतात ते, हा काहीतरी असतं ते. आता मला नाही माहित त्यांचं काहीतरी असतं. तसं आता गुतीत मराठ्याचे बहुतेक त्यांना केशी करून दाखवायचे असत्या. केंद्र सरकारकडून नरेंद्र मोदी साहेबांकडून पाठ थोपटून घ्यायची असेल सरकारला, त्याच्यामुळे ते आमच्यावर केशी करत असतील. आता ट्रॅक्टर गेले नाहीत, त्याच्या आधीच केशी केलेत म्हणल्यावर लक्षात घ्या ना. आणि कार्यक्रम घेतल्यावर तर ते करणारच, कारण त्याला त्याचं ऐकायचं ना, त्यांना त्याचं एकट्याचं ऐकायचं ना. ते येडपट एक मध्ये इथं त्याचं ऐकायचं, त्याला खुश करायचं सरकारला, त्यांना गळ्यात हात टाकून हिंडायचे त्याच्यासाठी चाललंय हे सगळं. त्याला खुश ठेवायचं फक्त. पण त्यांना माहित नाही मराठा हळूहळू हातातून सटकायला लागला त्यांनी आणखीन तरी शान व्हावं. मराठा सटकू देऊ नका. मराठ्याशिवाय काय खरं नाही. कळलं तुम्हाला वेळ आल्यावर, कारण मराठ्याने ठरवलंयच आता.